नमस्कार, चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तरी आज आपण बोलणार आहोत हस्तरेषा ज्योतिषविषयी. तर हातावर कोणत्या रेषा असल्यावर आपण भाग्यशाली असता आणि कोणत्या रेषा असल्यावर आपण दुर्भाग्यशाली असता याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर प्रथम बोलूयात भाग्यशाली रेषा हातावर कोणत्या असतात व त्याचा आपल्याला काय फळ मिळते, अशा पद्धतीने आज आपण चर्चा सुरू करूया. तर भाग्यरेषा त्यामध्ये महत्त्वाची असते. भाग्यरेषा जर जाड आणि खोल असेल तर अशी भाग्यरेषा काही उपयोगाची नाही. असे लोक निर्धन असतात. एकदम पातळ केसाप्रमाणे आणि बारीक पाहिल्यानंतरच दिसेल अशी भाग्यरेषा हातावर असेल तर तीच भाग्यरेषा ही काम करते. तरी हातावरचे हे सगळे पर्वत आहेत. हा गुरुचा पर्वत, हा शनीचा पर्वत, हा सूर्याचा पर्वत, हा बुधाचा पर्वत, हा शुक्राचा पर्वत, नाही हा चंद्राचा पर्वत, हा शुक्राचा पर्वत. हे सगळे पर्वत जर उंच असतील तर अशा व्यक्तींना देखील भाग्यशाली समजलं जातं. त्यांच्या हातावर दुसरी कोणतीही रेषा नसेल तरी ते व्यक्ती लवकर उठतात आणि कार्यतत्पर असतात. कार्याला तर शनीचा हा पर्वत दबका असेल आणि इकडं थोडंसं उंचवटा असेल तर असे लोक सकाळी उठायला त्यांना लवकर उठू वाटत नाही, असं देखील प्रॉब्लेम असतो. तरी शनीचा पर्वत थोडा दबलेला असेल तर असा प्रॉब्लेम येतो. सूर्याचा पर्वत दबलेला असेल, हा पर्वत आहे सूर्याचा, हा पर्वत दबलेला असेल तर अशा लोकांना देखील जास्त कार्यतत्परता त्यांच्या जीवनात नसते आणि जे भाग्याचं जे त्यांचं सूर्य हा कारक आहे भाग्याचा आणि आपलं नाव चारी चौकडे जाईल अशा चांगल्या पद्धतीने चांगलं नाव होईल अशा पद्धतीने सूर्य काम करत असतो. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे. तरी हा पर्वतावर रेषा असेल, ती रेषा जितकी छोटी किंवा जितकी मोठी तितकं तो व्यक्ती भाग्यशाली असतो. भाग्यरेषा सूर्यरेषा कोणती असते तर ह्या करंगळीच्या शेजारच्या बोटाला ही इथं रेषा असेल अशी तर ही सूर्यरेषा असते. ही सूर्यरेषा इथून खालपर्यंत असू शकते. ही सूर्यरेषा जर इतकी लांब असेल तर व्यक्ती भरपूर नाव आणि प्रसिद्धी त्याला मिळते, पैसा देखील मिळतो. तरी दुसरी एक भाग्यरेषा असते. ही भाग्यरेषा हा केतूचा पर्वत आहे. इथून वर जाणारी मधल्या पोटापर्यंत ही भाग्यरेषा असते आणि ती जितकी पातळ असेल तितकं तुम्हाला फळ हे मिळत असतं. तरी दुर्भाग्यपूर्ण रेषा कोणत्या असतात तर ह्या सूर्यपर्वतावर जर क्रॉसचं चिन्ह असेल असं तर अशा लोकांना देखील नाव खराब होणं, प्रसिद्धी न मिळणं, त्या वडिलांचं सुख न मिळणं, लवकर वडील असतील तरी त्यांचं न पटणं किंवा लवकर वडिलांचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान कमी होणं, तसंच कितीही काम केलं कोणाविषयी तरी त्यांना त्याची नाव न मिळणं त्यांचं, की हे काम केलंय ह्यानं, अशा पद्धतीने त्याचं किती कोणासाठी काही केलं तरी अशा लोकांचं नाव हे निघत नाही. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हा सूर्यपर्वतावर क्रॉस असण्याने मिळत असतात.
आतापर्यंत तुम्ही चॅनलवर असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळणार आहे. व्हिडिओ स्किप करता न पाहता सरळ सगळा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या महत्त्वाच्या काही बाबी याच्यामध्ये जाणार नाहीत. तर आणखीन पाहूयात आता. ही बुधरेषा, ही बुध बोटाकडे जाणारी म्हणजे करंगळीच्या खालच्या पर्वतापर्यंत जाणारी बुधरेषा असेल तर चांगलं, पण ही असावी तर एकदम पातळ, कुठेही तुटलेली नसावी. एकदम सरळ आणि पातळ रेषा असेल तर बुध हा व्यापाराचा वाणीचा कारक आहे. अशा लोकांची वाणी ही दुसऱ्यांना जिंकून घेईल अशा पद्धतीचं हे बोलत असतात आणि व्यापार देखील असे लोकचा फार चांगला चालतो. तर बुधावर क्रॉस वगैरे नसेल, निगेटिव्ह काही चिन्ह नसेल तर असे बुधरेषा व्यक्तीला फार सर्वश्रेष्ठ मानली जाते. शुक्ररेषा, शुक्र पर्वतावरून, हा आहे शुक्राचा पर्वत अंगठ्या शेजारचा. या पर्वतावरून वर भाग्यरेषा ती सूर्याच्या पर्वताकडे पण जाऊ शकते किंवा मधल्या बोटाकडे पण जाऊ शकते. अशी जर शुक्ररेषा असेल ती फक्त एकाच ठिकाणी वाईट असते, जिथं ती जीवनरेषेला कट करते किंवा ती जर भाग्यरेषेला देखील कट करत असेल, अशा दोन ठिकाणी व्यक्तीला नुकसान होण्याची शक्यता असते. तर ही शुक्ररेषा देखील ज्यावेळेस शनी पर्वतावर पोहोचते त्यावेळेस ते फार उत्तम असते. ती पैसा आणि व्यक्तीला पैसा मिळवून देते. अशा क्षेत्रातून जिथं लक्झरी असते, शृंगार, अजून जे नटनट्या ज्या क्षेत्रामध्ये असतात त्या क्षेत्रामधून ह्यांना अशा कामातून शुक्र हा पैसा मिळवून देऊ शकतो. आणि अशी भाग्यरेषा देखील फार चांगली मानली जाते. फक्त दोन ठिकाणी जिथं ती भाग्यरेषेला कापते आणि जीवनरेषेला कट करते, अशा ठिकाणी जीवनरेषेला जर कट करत असेल तर त्या व्यक्तीला आरोग्यसंबंधित काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते. आणि ज्या ठिकाणी भाग्यरेषेला कट करत असेल तिथं त्या ठिकाणी पैसा वगैरे पैशाची काहीतरी समस्या निर्माण होऊन त्याला व्यक्तीला पैशाचा काहीतरी लॉस जाऊ शकतो. अशा पद्धतीने ही भाग्यरेषा आहे. तर सर्वश्रेष्ठ भाग्यरेषा कोणती आहे तर सूर्यपर्वतावर जाणारी भाग्यरेषा, तिला भाग्यरेषाही देखील म्हणतात आणि सूर्यरेषा देखील म्हणतात. तरी सर्वश्रेष्ठ असते. व्यक्तीला पैसा आणि नाव या दोन गोष्टी पाहिजेल असतात, तर ही भाग्यरेषा व्यक्तीला पैसा आणि नाव दोन्ही मिळवून देऊ शकते. बाकीच्या भाग्यरेषेमध्ये एवढा काही समस्या नसेल, पर्वतावर कटचं चिन्ह किंवा दुसरं निगेटिव्ह काही चिन्ह नसेल, म्हणजे तीळ वगैरे नसेल, अशा वेळी अशी भाग्यरेषा ह्या उत्तम ठरल्या जातात. तरी तुम्हाला माहिती आवडत आहे का? तरी आवडत असेल तर कमेंट करून कळवावं. आणि तुम्हाला पुढील भागामध्ये ब्रह्मकुमारीची जे वाणी आहे ती देखील तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कसं करावं परिसरात आपल्या घरात, तर त्याविषयी व्हिडिओ हा येणार आहे. तरी व्हिडिओ संपूर्ण पाहावेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावे. व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते कमेंट करून नक्की कळवावं. तरी गुरुकडे जाणारी एक भाग्यरेषा असते. ही गुरुकडे जाणारी भाग्यरेषा देखील फार चांगली मानली जाते. ती कुठूनही जाऊ शकते. आणि चंद्र पर्वतावरून जर भाग्यरेषा गेली असेल तर अशा व्यक्तींना आणखीन एक राहिलं,
शुक्र पर्वतावरून जी भाग्यरेषा जाते ती देखील विरोधी लिंग म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाकडून आणि पुरुष असेल तर स्त्रीकडून अशा लोकांना फायदा हा होत असतो. तीच फळ ही चंद्ररेषा देत असते. ही चंद्र पर्वत आहे. या चंद्र पर्वतावरून वरती जाणारी रेषा जी असेल ती देखील तेच फळ देते. विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाकडून आणि पुरुष असेल तर स्त्रीकडून अशा लोकांना फायदा होतो आणि अशा लोकांना लग्नानंतर फायदा होतो. आणि जन्मभूमीपासून दूर गेल्यानंतर अशा लोकांना चंद्र पर्वताची जी भाग्यरेषा आहे अशा लोकांना फायदा होतो. आणि चंद्र ज्यांचं चांगला आहे आणि चंद्रची भाग्यरेषा ज्यांची आहे अशा लोकांना चंद्र चांगला असेल, तिथं क्रॉस वगैरे काही चिन्ह नसेल तर अशा लोकांना दुधापासून बनलेले पदार्थ आवडतात, पाणी आवडतं. आणि चंद्रपर्वतावर जर क्रॉस असेल तर अशा लोकांना पाण्याचा धोका असतो. चंद्रपर्वत कोणता? हा या ठिकाणी जर क्रॉस असेल, हा एवढा चंद्रपर्वत आहे, तर अशा लोकांना पाण्यापासून त्रास होतो. पाण्याचं त्यांना पोहायला येते किंवा नाही येते, पण पाण्यापासून त्यांना धोका संभवतो आणि त्यांना मानसिक देखील त्रास होण्याचा शक्यता असते जर त्या चंद्रपर्वतावर क्रॉसचं चिन्ह असेल तर. हा आहे मंगळाचा पर्वत. एवढा मंगळाचा पर्वत आहे. इथून जर भाग्यरेषा जात असेल तर ही देखील भाग्यरेषा फार चांगली असते, पण ती जीवनरेषेला किंवा भाग्यरेषेला कट करत नसेल दुसऱ्या तर ती चांगली मानली जाते. इथं देखील मंगळ पर्वत आहे. समोरासमोर मंगळ पर्वत आहेत. इथून भाग्यरेषा जर गेली वरती शनी पर्वतावर तर ती पूर्व पुण्य रेषा देखील मानलं जातं. आणि तसंच शुक्र पर्वतावरून जीवनरेषेला पूर्णपणे गोलाकार अशी जाणारी जी मंगळ रेषा आहे हिला देखील मंगळ रेषाच म्हटलं जातं. ही देखील मंगळ रेषा ही चांगली मानली जाते. ह्या मंगळ रेषेमुळे मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील असा हात पाहिलेला आहे की ज्या एका स्त्रीच्या हातावर अशी मंगळ रेषा होती. तिला पैशाचं जास्त सुख नव्हतं, पण तिचा पहिला विवाह झाला होता आणि तिचा दुसरा विवाह देखील झाला होता नंतर. आणि तिचा तो पती तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. पैशाचं आर्थिक असं तिला काही मोठं साधन नव्हतं, पण हा एक लाभ तिला मिळालेलं होतं. तिला एक मुलगा देखील होता. असं आहे. तरी का होतं तसं, तिला पैशाचा फायदा का होत नव्हता, तर ती जी मंगळ रेषा आहे ती मंगळ रेषा ही खूप खोल होती, अशी पातळ नव्हती. तर पातळ रेषा असणं खूप गरजेचं आहे. खोलगट रेषा असल्यामुळं तिला ते पैशाचा लाभ काही मिळालेला नाहीये. तरी मंगळ रेषेचा आणखीन एक फायदा असा असतो की किती मोठी दुर्घटना झाली तरी त्या दुर्घटनेतून अशा व्यक्ती सही सलामत बाहेर पडतात आणि त्यांच्या केसाला देखील धक्का लागत नाही. ही मंगळ रेषा दुर्घटनेपासून व्यक्तीचा बचाव करत असते आणि जीवन हे सुरक्षित करत असते. हा देखील मंगळ रेषेचा एक फायदा आहे. चला तर पुढची रेषा पाहूया. केतू पर्वतावरून, हा आहे केतूचा पर्वत. मनगटाच्या वरती जो पर्वत आहे, छोटासा सगळ्यात छोटा पर्वत आहे तो केतूचा आहे. इथून मासा किंवा माशाच्या तोंडातून भाग्यरेषा जर वरती गेलेली असेल तर ही भाग्यरेषा देखील उत्तम मानली जाते. ही भाग्यरेषा देखील फारसं पैसा देत नाही, पण व्यक्तीला पैसा देते, पण ती खोल नसली पाहिजे हीच अट आहे. पण असे व्यक्ती देखील श्रीमंत असतात. त्यांना फार श्रीमंत असतात असं नाही, पण त्यांच्या गरजेपुरता पैसा त्यांना कुठून ना कुठून तरी मिळत असतो. ही कुठलीही भाग्यरेषा जर हातावर असेल तरी त्यांचं गरजा ह्या पूर्ण होण्यासाठी त्यांना पैसा हा कुठून ना कुठून तरी ते प्राप्त होत असतो.
भले ती भाग्यरेषा फार खोल असली तरीही चालेल, व्यक्ती मजुरी करेल पण त्याच्या गरजा ह्या टायमाला पूर्ण होतात, अशी भाग्यरेषा असते. खोल असेल तर थोडा कमी प्रभाव पडतो, पण पातळ असेल तर ती जास्त पैसा देत असते. शेवटची रेषा आहे भाग्यरेषा. हा पर्वत मधला जो खोल भाग आहे एवढा हा खोल आहे, हा राहूचा पर्वत आहे. आणि इथून जर भाग्यरेषावरती जाणारी असेल तर अशा व्यक्तींना अचानक सूर्यपर्वतावर जाऊ, हा सूर्याचा पर्वत, सूर्यपर्वतावर जाऊ, मधल्या बोटावर जाऊ आणि पातळ असेल तर ती भाग्यरेषा ही अचानक धनलाभ व्यक्तीला मिळवून देते. जुगार, लॉटरी अशा पद्धतीने त्यांना अचानक धनलाभ ही करून देते. तर राहूची धनरेषामुळे जो लाभ होतो तो व्यक्तींनी, असा कोणाला झाला असेल धनलाभ तर त्यांनी FD वगैरे मध्ये हा पैसा ठेवावा. राहूची भाग्यरेषा लवकर पैसा देतेही आणि लवकर पैसा नेतेही, त्यामुळं नुकसान देखील होते. त्यामुळं नुकसान करायचे नसेल तर पैसा हा सुरक्षित जमिनीत वगैरे गुंतवून ठेवावा, जेणेकरून त्यामध्ये वाढ होईल आणि नुकसान होणार नाही. असे राहूच्या भाग्यरेषेचं प्रभाव आणि प्रताप आहे. तर तुम्हाला याच्यामधली कोणती भाग्यरेषा सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवार आणि हस्तरेषा तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि स्वतः देखील त्याचा अभ्यास करा. तरी पुढील व्हिडिओमध्ये भेटूयाच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. स्वस्थ रहा, स्वस्त खा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा. तरी तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला का नाही आवडला, ते आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक देखील करा. तरी आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूयात पुढच्याच अशाच एका इंटरेस्टिंग विषयामध्ये, भाग्यरेषा. तर चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, हस्तरेषा, मुद्राशास्त्र, ज्यावरून तुम्ही आपले काय आजार असतील, तुम्हाला थकवा येत असेल तर पुढच्या भागामध्ये तुम्ही तुमचा थकवा कसा दूर करू शकता, औषधं खाऊ शकता की तुम्ही अध्यात्म करून तुमचा थकवा आणि गोळ्या औषधं बंद करू शकता, याविषयी माहिती पुढील व्हिडिओमध्ये येणार आहेत. तरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून, प्रथमच चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.